दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आलाय। घरोघरी साफसफाईची मोहीम हाती घेण्यात आली। दिवाळीमध्ये इतर साहित्यांच्या खरेदीसोबतच झाडूची देखील खरेदी हमखास करण्यात आली आहे। त्यासाठी झाडू विक्रेत्यांची तयारी सुद्धा पूर्ण झाली। पारंपरिक झाडू हा शिंदाडाच्या झाडापासून तयार केला जातो, मात्र आता शिंदाडाची झाडं कमी झाल्याने मागणी एवढे झाडू तयार होत नाही। आमचा हा पारंपरिक धंदा आहे। माझे वडील, माझे आजोबा, आमचे घरचे सगळी आमची पिढी जात आहे। हा व्यवसाय आमचा, आम्ही हाच व्यवसाय करतो। यावर्षी ही झाडू शिंदाडाच्या पानाळीपासून बनली जाते आणि आता सध्या ते शिंदाडाची झाडी दुर्मिळ झाल्यात, ती मिळत नाहीत। त्यामुळं आम्ही जो काय माल मिळेल त्याच्यातच आम्ही बनवतो। काही राहिलेला माल दिवाळीसाठी, लक्ष्मीपूजनला याचं महत्त्व आहे आणि लक्ष्मीपूजनला आमच्या ग्रामीण भागामध्ये येतातच। त्याच्यामुळं उरलेलं आम्हाला याचा पुरवठा होत नाही, म्हणून काही माल इंदोरवरून मागवला जातो आणि त्याची विक्री जशी सरासरीप्रमाणे करतो। हिंदू धर्मामध्ये झाडूला लक्ष्मीचं रूप मानलं जातं। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू पूजनाचं विशेष महत्त्व आहे। त्यामुळे दिवाळीच्या दिवसात झाडू खरेदी करणं हे शुभ मानलं असल्याने प्रत्येक घरामागे एकतरी झाडू खरेदी होतोच। त्यामुळे या झाडू विक्रीपासून आलेल्या पैशांमधून कारागिरांची दिवाळी गोड होते। दिवाळीमध्ये प्रत्येक घरटी आता पहिल्यासारखं या व्यवसायाला हे नाही राहिलं, स्कोप नाही राहिला। सगळे प्लास्टिक आलंय। प्लास्टिकच्या याच्यामुळं फक्त दिवाळीपुरतं प्रत्येक घरामध्ये एकच झाडू घेतला जातो। जास्त काही झाडू घेती नाहीत, परंतु प्रत्येक जण घेतलाच जातो। माझ्या ग्रामीण भागामध्ये माल देखील 1000 ते 1500 माल लागतो। आमची दिवाळी तेवढंच रोजीरोटी सुटली जाते साहेब, दुसरं काय आम्हाला भेटतं याच्यातून। लेकरा बाळांना कपडे घेता येतात। सध्या प्लास्टिकच्या झाडूचा जरी सर्रास वापर होत असला तरी दिवाळीच्या दिवसात पारंपरिक झाडूला विशेष मागणी आहे। लक्ष्मीपूजनाला विशेष मान असल्याने आजही बाजारात पारंपरिक झाडू आपले अस्तित्व टिकवून आहे। सचिन तोडकर, टाइम्स नाव मराठी, मंचर।